नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी स्वप्ना थोरात. आपल्या भारतीय संविधान विचार जागर मालिकेच्या 6व्या भागात तुमचे सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण मागील भागात पाहिलं की संविधानाने आपल्याला कोणते अधिकार दिले आहेत, सरकारला कोणती मार्गदर्शक तत्वे दिली आहेत. पण एक देश म्हणून विकसित होण्यासाठी केवळ अधिकार असून चालत नाही, तर आपली देशाप्रती काही कर्तव्य देखील असतात. हक्क आणि कर्तव्य ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणूनच आजचा आपला विषय आहे भाग 4 मूलभूत कर्तव्य म्हणजेच फंडामेंटल राईट्स. सराव प्रश्नांकडे जाण्याआधी आपण या भागाची थोडी माहिती घेऊयात. तर हा भाग संविधानाच्या भाग 4 मध्ये म्हणजेच भाग 4 मध्ये असून यात एकच अनुच्छेद 51 आहे. आणि हा भाग तेव्हाच्या सोव्हिएत युनियन म्हणजेच आजच्या रशिया या देशाकडून घेतला गेला आहे. आणि मूळ संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य हा भाग नव्हता, तो 42व्या घटना दुरुस्तीने जोडला गेला आहे. सुरुवातीला यात 10 कर्तव्य होती, पण आता एकूण 11वे कर्तव्य आहेत. तर बघूयात सराव प्रश्नांच्या मार्फत की मूलभूत कर्तव्य आपल्याला काय जाणीव करून देतात. तर चला लगेचच सराव प्रश्नांना सुरुवात करू. पहिला प्रश्न, भारतीय संविधानाचा कोणता भाग मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे? उत्तर भाग 4 किंवा क. यानंतरचा पुढचा प्रश्न, मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख संविधानात कोणत्या अनुच्छेदात केला आहे? उत्तर अनुच्छेद 51 किंवा अ. तिसरा प्रश्न, भारताने मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाकडून घेतली आहेत? उत्तर तेव्हाचा सोव्हिएत युनियन आणि आजचा रशिया. यानंतरचा चौथा प्रश्न, मूळ संविधानात एकूण किती मूलभूत कर्तव्ये होती? उत्तर एकही नाही. यानंतरचा पाचवा प्रश्न, मूलभूत कर्तव्य संविधानात कोणत्या घटना दुरुस्तीने जोडली गेली? उत्तर 42वी घटना दुरुस्ती. प्रश्न क्रमांक 6, कोणत्या समितीच्या शिफारसीवरून मूलभूत कर्तव्य संविधानात समाविष्ट केली? उत्तर सुवर्णसिंह समिती. यानंतरचा 7वा प्रश्न, 1976 मध्ये एकूण किती मूलभूत कर्तव्ये जोडली गेली होती? उत्तर 10. प्रश्न क्रमांक 8, सध्या भारतीय नागरिकांना एकूण किती मूलभूत कर्तव्य प्राप्त आहेत? उत्तर 11. प्रश्न 9, 11वे मूलभूत कर्तव्य कोणत्या घटना दुरुस्तीने जोडले गेले? उत्तर 86वी घटना दुरुस्ती. प्रश्न 10, 11वे मूलभूत कर्तव्य कोणते आहे? उत्तर 6 ते 14 वयोगटातील पाल्यांना शिक्षणाची संधी देणे. प्रश्न क्रमांक 11, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा आदर करणे हे कोणते कर्तव्य आहे? उत्तर पहिलं मूलभूत कर्तव्य. प्रश्न क्रमांक 12, स्वातंत्र्य लढ्यास प्रेरणा देणाऱ्या उच्च आदर्शांचे जतन करणे कोणते कर्तव्य आहे? उत्तर दुसरे मूलभूत कर्तव्य, अनुच्छेद 51 प्रश्न 13, भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता राखणे कशात येते? उत्तर तिसरं मूलभूत कर्तव्य. प्रश्न 14, गरज पडल्यास देशाचे रक्षण करणे हे कोणते कर्तव्य आहे? उत्तर चौथे मूलभूत कर्तव्य. प्रश्न 15, सर्व भारतीयांमध्ये बंधुभाव निर्माण करणे कशात येते? उत्तर 5वे मूलभूत कर्तव्य. प्रश्न 16, स्त्रियांच्या गौरवास बाधा आणणाऱ्या प्रथा त्यागणे कशात येते? उत्तर अनुच्छेद 51 क ड. प्रश्न 17, आपल्या मिश्र संस्कृतीचे जतन करणे कोणते कर्तव्य आहे? उत्तर 6वे मूलभूत कर्तव्य. प्रश्न 18, नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करणे कशात येते? उत्तर 7वे मूलभूत कर्तव्य. प्रश्न 19, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे कोणते कर्तव्य आहे? उत्तर 8वे मूलभूत कर्तव्य. प्रश्न क्रमांक 20, सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे कशात येते? उत्तर 9वे मूलभूत कर्तव्य. प्रश्न क्रमांक 21, हिंसाचाराचा त्याग करणे कोणते कर्तव्य आहे? उत्तर अनुच्छेद 51 क झ. प्रश्न 22, वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर उत्कर्ष साधने कशात येते? उत्तर 10वे मूलभूत कर्तव्य. प्रश्न 23, मूलभूत कर्तव्य कोणासाठी लागू आहेत? उत्तर केवळ भारतीय नागरिकांसाठी. प्रश्न 24, कर्तव्य न्याय प्रविष्ट आहेत का? उत्तर नाही. कर्तव्य न पाळल्यास न्यायालय थेट शिक्षा देऊ शकत नाही. प्रश्न 25, मूलभूत कर्तव्यांना कोणताही कायदेशीर आधार आहे का? उत्तर नाही, पण संसद कायदा करून सक्ती करू शकते. प्रश्न क्रमांक 26, राष्ट्रध्वजाचा अपमान केल्यास शिक्षा होऊ शकते का? हो, राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत शिक्षा होऊ शकते. प्रश्न 27, सुवर्णसिंह समितीने किती कर्तव्यांची शिफारस केली होती? उत्तर 8. प्रश्न 28, सुवर्णसिंह समितीने कर भरणे हे कर्तव्य सुचवले होते का? उत्तर होय, पण ते स्वीकारले गेले नाही. प्रश्न 29, वर्मा समिती कशाशी संबंधित आहे? उत्तर मूलभूत कर्तव्यांच्या कायदेशीर तरतुदींसाठी संबंधित आहे. प्रश्न 30, अनुच्छेद 51 क मध्ये एकूण किती उपकलमे आहेत? उत्तर 11.
प्रश्न 31. वन्यजीव आणि पशु यांच्यावर दया करणे कोणत्या कर्तव्यात आहे? उत्तर 51 क छ. प्रश्न क्रमांक 32. मानवतावाद आणि सुधारणा यांची वृत्ती कशात येते? उत्तर 51 क ज. प्रश्न 33. शिक्षणाचा अधिकार कधी लागू झाला? उत्तर 1 एप्रिल 2010. प्रश्न क्रमांक 34. मूलभूत कर्तव्यांची संकल्पना कोणत्या क्रांतीने प्रेरित आहे? उत्तर सोव्हिएत क्रांती. प्रश्न क्रमांक 35. लोकशाही देशांमध्ये जपान संविधानात कर्तव्य आहेत का? उत्तर हो, लोकशाही देशांमध्ये केवळ जपानमध्ये कर्तव्य आहेत. प्रश्न क्रमांक 36. अमेरिकेच्या संविधानात कर्तव्य आहेत का? उत्तर नाही. प्रश्न क्रमांक 37. कॅनडाच्या संविधानात कर्तव्य आहेत का? उत्तर नाही. प्रश्न क्रमांक 38. मूलभूत कर्तव्य कोणासाठी आहेत? व्यक्तीसाठी की राज्यासाठी? उत्तर केवळ व्यक्ती म्हणजेच नागरिकांसाठी. प्रश्न 39. पर्यावरणात कशाचा समावेश आहे? उत्तर अरण्य, सरोवरे, नद्या आणि वन्यजीव. प्रश्न 40. मूलभूत कर्तव्य कशी आहेत? उत्तर नैतिक आणि नागरी कर्तव्य. प्रश्न 41. 86वी घटना दुरुस्ती कधी झाली होती? उत्तर 2002 मध्ये. प्रश्न क्रमांक 42. मूलभूत कर्तव्यांमुळे देशात कोणती भावना निर्माण होते? उत्तर देशभक्ती आणि शिस्त. प्रश्न 43. स्त्रियांचा आदर करणे कोणत्या कर्तव्यात येते? उत्तर 5वे कर्तव्य. 44 प्रश्न. देशात राष्ट्रीय सेवा बजावणे कशात येते? उत्तर 4थे कर्तव्य. प्रश्न क्रमांक 45. भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्य जोडण्याचा मुख्य उद्देश काय आहे? नागरिकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणे. प्रश्न 46. मूलभूत कर्तव्य कोणत्या भागाच्या नंतर जोडली गेली? उत्तर भाग 4. प्रश्न क्रमांक 47. ज्ञानोपासना कशाचा भाग आहे? उत्तर वैज्ञानिक दृष्टिकोन. प्रश्न 48. मूलभूत कर्तव्य कशी आहेत? उत्तर स्वतःहून लागू न होणारी. प्रश्न क्रमांक 49. 11वे मूलभूत कोणत्या वयोगटातील मुलांसाठी आहे? उत्तर 6 ते 14 वयोगटासाठी. प्रश्न क्रमांक 50. मूलभूत कर्तव्य संविधानात कधी समाविष्ट झाली? उत्तर 3 जानेवारी 1977 पासून. तर हे होते आपल्या भाग 4 क मधील प्रश्न. आपण आपल्या अधिकारांबद्दल तर नेहमीच बोलतो, पण आपली कर्तव्य देखील तितकीच महत्त्वाची आहे, हे आपण विसरता कामा नाही. तर आजचा हा व्हिडिओ होता त्या कर्तव्याची जाणीव करून देणारा. आता आपण भेटणार आहोत पुढच्या भागात म्हणजेच एपिसोड 7 मध्ये, ज्यात आपण पाहणार आहोत संविधानाचा एक मोठा आणि महत्त्वाचा भाग म्हणजे संघराज्य, द युनियन, ज्यात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि संसदेबद्दल माहिती असेल. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका आणि लक्षात ठेवण्यासारखं एक वाक्य ते म्हणजे संविधानाची जाण, समृद्ध राष्ट्र निर्माण. धन्यवाद.